राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। नाफेड आणि एनसीएफ कडून कांद्याच्या खरेदी दरामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। कांद्याची खरेदी आता 1580 रुपये प्रति क्विंटल या सुधारित दराने त्या ठिकाणी होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ही त्या ठिकाणी समोर येते। सध्या कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर उन्हाळ कांद्याला 1800 ते 1400 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव मिळताना चित्र त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच नाशिक हे देशामधील प्रमुख कांदा उत्पादनाचं त्या ठिकाणी स्थान आहे आणि लासलगाव, नाशिक, पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय नाफेड यांनी नाशिक विभागातील जो काही कांदा आहे तो आता 1580 रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि यामुळे जे काय बाकीच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये देखील कांद्याचे बाजारभाव हे आता त्या ठिकाणी वाढू शकतील। याशिवाय जे काय कांद्याचे व्यापारी आहेत ते देखील चढ्या दराने कांद्याची खरेदी त्या ठिकाणी करतील असे एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। याशिवाय येणाऱ्या पावसाळी हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव काय असतील, नेमकी परिस्थिती काय असणार आहे, कांदा निर्यातीची राज्याची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे याविषयी देखील सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यात येईल। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, सध्याचे कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले तर कांद्याची मागणी असेल, कांद्याचा पुरवठा असेल यावरतीच त्या ठिकाणी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असते। एकंदरीतच कांद्याची निर्यात किती होत आहे, निर्यातीतून परकीय चलन हे त्या ठिकाणी देशामध्ये किती होत आहे यावरती देखील कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात। सध्या जर राज्यातील कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती जर आपण पाहिली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 800 ते 1200 रुपयाच्या दरम्यान सरासरी हा उन्हाळ कांद्याला बाजारभाव मिळतोय। एकंदरीतच नाशिक हे कांदा उत्पादनासाठी देशामध्ये अव्वल त्या ठिकाणी मानलं जातं आणि नाशिक हे भारताची जवळपास 85% कांद्याची गरज हे त्या ठिकाणी भागवत असतं। आणि याचमुळं त्या ठिकाणी जे काय ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि नाफेड यांनी नाशिकच्या कांदा खरेदीसाठी जवळपास किमान आधारभूत किंमत ही 1580 रुपये त्या ठिकाणी आता निश्चित केलेली आहे। आणि यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडं दिलासा देणारं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झाले। नाशिक जिल्हा हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असून इथूनच संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी ठरतात। आणि याच अनुषंगाने राज्यातील ज्या बाकीच्या देखील बाजार समित्या आहेत त्यामधील देखील त्या ठिकाणी 1580 रुपयांच्या दरम्यानच त्या ठिकाणी कांद्याची खरेदी ही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होईल असं एकंदरीतच यावरून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे। दुसरीकडे या खरेदी मूल्य वाढण्यासाठी जे काही आंदोलन झालं मग ते लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल किंवा नाशिकच्या विभागामध्ये हे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि याचंच फलित म्हणून कांद्याच्या सुधारित दरामध्ये त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे आणि कांद्याला 1580 रुपये इतका सुधारित दर हा त्या ठिकाणी मिळालेला आहे। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये देखील जी काय कांदा खरेदीसाठी आता चढाओढ आणि स्पर्धा ही त्या ठिकाणी बाकीच्या बाजार समित्यांमध्ये निर्माण होऊ शकते आणि यातूनच शेतकऱ्याला हा कांद्याला देखील चांगला भाव हा त्या ठिकाणी एकंदरीतच मिळू शकतो। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर पावसाचा जो काही सीझन आहे तो आता त्या ठिकाणी जवळ येत चालला आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कांदा चाळीची उपलब्धता कमी आहे। शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बाजारामध्ये आणताना दिसत आहे आणि कांद्याची जी आवक वाढलेली आहे यामुळेच दरावरती त्याचा परिणाम देखील त्या ठिकाणी होतोय। आणि म्हणून शेतकऱ्यांनी जो काही कांद्याची विक्री आहे ती टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी केली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी कांदा चाळ आहे किंवा कांदा साठवण्याचं नियोजन आहे त्या शेतकऱ्यांनी देखील कांदा हा त्या ठिकाणी साठवून ठेवला पाहिजे जेणेकरून कांद्याची विक्री ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं करता येईल। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जी कांद्याची निर्यात आहे देशामधील ती देखील त्या ठिकाणी सध्याला त्याची परिस्थिती काय आहे तर आखाती देशांमधील जो काही संघर्ष आहे तो अजून त्या ठिकाणी मिटलेला नाही आहे आणि म्हणूनच मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि तणावामुळे जी काही कांद्याची होणारी निर्यात आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रभावित झाली आहे। समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहेत। मालवाहतूक जहाजांचं जे काय भाडं आहे ते त्या ठिकाणी 4 ते 5 पटीने त्या ठिकाणी वाढले, त्यामुळे निर्यातदारांचं आर्थिक गणित आहे त्या ठिकाणी बिघडले आणि म्हणूनच जी काही निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी मंदावलेली आहे। भारत नव्या बाजारपेठांचा शोध घेत आहे। बांगलादेश सोबतच त्या ठिकाणी मलेशिया असेल, संयुक्त अरब अमिराती असेल किंवा श्रीलंका असेल या देशांमध्ये व्यापारी कांदा पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु विस्कळीत झालेली जी काही वाहतूक आहे यामुळं जी आयातीला त्या ठिकाणी खीळ बसलेली आहे। जोपर्यंत ही सर्व जी काही वाहतूक आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्वत होत नाही तोपर्यंत कांद्याच्या दरामध्ये जी मोठी वाढ आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही। आणि म्हणूनच शेतकरी मित्रांकडे जर का कांदा असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी बाजारात आणताना बाजारभावाचा देखील त्या ठिकाणी विचार हा केला पाहिजे आणि म्हणूनच कांद्याची जी काय टप्प्याटप्प्याने विक्री करून तुम्हाला त्या ठिकाणी जे काय कांद्याचं मूल्य आहे किंवा कांद्याचा जो बाजारभाव आहे तो ज्या बाजार समित्यांमध्ये तुम्हाला चांगला मिळेल अशाच बाजार समित्यांमध्ये तुम्ही कांद्याची विक्री करणं ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते।